या झरी मित्रांनो, झरी मंदिर. नागझरी मंदिर आहे मित्रांनो हा. नागझरी मंदिर आहे मित्रांनो हे. तर मित्रांनो नागझरी मंदिर आहे मित्रांनो हे. हे राम लक्ष्मण सीता समजा मित्रांनो. राम लक्ष्मण सीता आहे मित्रांनो. जय श्री खूप प्रशासनानंतर मंदिर हा खूप जुना आहे. श्रीकृष्ण आहे मित्रांनो. जय श्रीकृष्ण. रामराम नागाची इथं पण होतं. नागाचं घेतलं नाही. नागवीरचे कुलदैवत मित्रांनो. खूप लोक दूर दूर दर्शन घ्यायला मंदिरामध्ये. जय श्रीराम. श्री गणेशाची मूर्ती आहे मित्रांनो. मग अमावास्या पूजा करतात की.
तुकार सागरता विघ्नाची निर्वे पूर्वे प्रेम कल्पाळी वाची सर्वांगी सुंदर वृक्षे अंजुराची कंठी जळके माळा मुक्ता फळाची रत्नाकाची तारा तुझं कुमरा चंदनाची ओटी कुंकुमचे शेरा हिरे जडे मकट शोभ्याचा वरा रंजुम चरणी पूर्वी चरणी गागर्या जय देव जय मंगल मूर्ती मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना प्रती जय देव लंबोदर पीतांबर पल्वर वंदन सर्व तोंड वक्र तोंड त्रिवेणा दास रामाचा वस्पावे सगळा संकटी पावावे निर्वाणे रसावे सर्वर्ग जग जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना प्रती जय देव वक्रतुंड कर चार शोभती कंचन हार कंठी प्रभू श्री गणेशा करीते तुला आरती गजानना तू गजानना छंद लागला जगीजनांना ठाऊ काय अपाट तुझी कीर्ती कीर्ती तुझी जगात पसरली महान रे वर्ण कसा मी लहान रे लहानपणी मी भक्ती करते गौरी सुताची गगनामध्ये बसली चालले देव रे तेथे काय पाठी तुझा सोळा पाहून मनल्या फुले मित्रांनो मंदिर आरती चालू आहे पण थोडं जाऊन ओ विठ्ठले माझे मावळे आली गेली आती दाढी गरडावर बैसोनी आली गेली ह्या नागझरी मित्रांनो नागझरीचे कुलदेवत तर आपण निघाला नंतर पुढे आता इकडे तलाव आहे मित्रांनो झाडं वगैरे आहेत तलाव आहे तिकडे मित्रांनो ते माझंच पण दिसतं कोणतरी महाराज पिंड आहे मित्रांनो नागेचं मंदिर आहे मित्रांनो हे शंख आहे देवाचं झाड आहे मित्रांनो हे पिंड आहे ते महादेवाचं वाहन आहे मित्रांनो लक्ष्मीचा हात आहे मित्रांनो तुळस आहे ते देवाचं आहे मंदार आहे लक्ष्मीच्या पादुका आमच्या मित्रांनो मला तुळस वगैरे आहे तर मित्रांनो हा मंदिर आहे म्हणजे आरती चालू आहे मित्रांनो श्री क्षेत्र नागझरी मंदिर आहे मित्रांनो हा मित्रांनो म्हणून तळी आहे
मित्रांनो हा आपल्या नागघरमध्ये मंदिरमध्ये मित्रांनो पाण्यासारखं क्षेत्र आहे मित्रांनो. फार तुम्ही इथून पाहू शकता. फार चांगलं आहे, पाण्यासारखं आहे मंदिर मित्रांनो. इथे असेच भाविक आपले प्रत्येक वर्षी जत्रा असते ते मित्रांनो. जत्रेमध्ये येऊन प्रत्येक भाविक आपल्या मंदिरामध्ये येऊन आपल्या मनोकामना देवासमोर मांडून आपले पाय पडून आपल्या सगळ्यासमोर इथेच मित्रांनो फार वर्षापासून होते. तरी फार वर्षापासून हा मंदिर आहे मित्रांनो. इथे तिथं भाविक आपल्या मनोकामना मागण्यासाठी काही मनात काही इच्छा आहे ते मागून करून येत असतो मित्रांनो. नारळ झाड वगैरे आहेत मित्रांनो. ते पाहत राहा मित्रांनो. अशीच काही ना भाविक येत असतात मित्रांनो. येतात जात राहतात. आणि पाण्यासाठी ते आपण दरवर्षी गर्दी राहते मित्रांनो. फार लोक येतात इथे म्हणतात पाण्यात. आणि आपले भाविक आपले येऊन आपल्या मनोकामना जे आहेत तिथून मागतात मित्रांनो. आमचे असेच सगळ्यांची माहिती वगैरे घेतात मित्रांनो इकडे. चिंचा झाड वगैरे आहे ते चिंचा झाड आहे मित्रांनो खास. तर असे भाविक येतात. तर मित्रांनो असे भाविक येतात दर्शनला नाही असे दर्शन घेतात मित्रांनो इकडे. चला मित्रांनो आपण पुढे मंदिर तर पाहिलं मित्रांनो तुम्ही. बाहेर काय काय नाही ते सगळं मित्रांनो तुम्हाला सगळी माहिती भेटली आमच्याकडून मित्रांनो. तरी पण आम्ही बोलतो तुम्हाला बघा मित्रांनो. ते खाली बी एक मंदिरचं काय दिसत आहे मित्रांनो. पाहू इथे काय आहे ते. पाहत राहा मित्रांनो पुढे काय आहे अजून मित्रांनो. जलकुंड आहे मित्रांनो इथे. जलकुंड आहे मित्रांनो. इथे अग्नी देऊन अग्नी देत मित्रांनो. अग्नीमध्ये येऊन इथं तपश्चर्या वगैरे काय असलं ते आपण देवासाठी काही ते बावण ठेवतो हे करत मित्रांनो. पुढे पहा मित्रांनो अजून बदकं दिसत आहे मित्रांनो आता. बदक आहेत मित्रांनो तळ्यामध्ये. आणि हे फुलं आहे मित्रांनो नागझरीचं पाण्यासारखं आहे मित्रांनो. आणि हे फुलं हे महादेवचं पिंड मित्रांनो. शंकर महादेव मित्रांनो. हा पिंड आहेत मित्रांनो सगळे देवाचे. नागझरी क्षेत्र आहे मित्रांनो. हा म्हणजे दर्शन घेऊ मित्रांनो आपण. ह्या महादेवाचं वाहन मित्रांनो. हे पिंड मित्रांनो नागझरी. मित्रांनो हे
बघा मित्रांनो, नागरी क्षेत्र आहे मित्रांनो हा. जय शिवशंभो, जय महादेवा. आता मित्रांनो आपण पुढे पाहतो अजून मित्रांनो, हे आहे महादेवाचे पिंड. मित्रांनो महादेव मित्रांनो, जय शिवशंभो. महादेवाची मूर्ती मित्रांनो. हे तळाचं पाणी पण येतं मित्रांनो, त्याने बघू आपण. सात मित्रांनो मग निघू आपण. फार कोण वगैरे भेटून तर हे पुन्हा जातात मित्रांनो. जे नागणे देऊन इथं काय आपल्याला जे आहेत ते आपले मित्रांनो कोण आले असलेल्या गणपती छप्पन घर मित्रांनो आपल्या जे काय तर कोण हे केलं का मित्रांनो होते पुढे. हा नागझरी क्षेत्र मित्रांनो, फार पाहण्यासारखं क्षेत्र आहे मित्रांनो. फार दूर दूर वर्षातून जत्रा होते. फार लोक भाविक आपल्या या मंदिरामध्ये मित्रांनो, भाविक मंदिरामध्ये फार गर्दीमध्ये दरवर्षीप्रमाणे फार जत्रा मोठी होत असते मित्रांनो ह्या गावात. तर पाहण्यासारखं क्षेत्र आहे मित्रांनो. ह्या गावात पाहून कधी येऊन पाहू शकता नागझरी हे पाहण्यासारखं क्षेत्र आहे मित्रांनो. असं नाव नागझरी आहे. तिथलं क्षेत्र तुम्ही कधी पाहू शकता. चांगली भाविक गोष्ट चांगल्या तिथं अजून बी फार तिथं बघा आरती चालू आहे मित्रांनो. आपण आरती थोडं पकडून तुम्हाला मंदिर तिथे सध्या दाखवण्यासाठी घेऊन तिथे पाहू मित्रांनो आपण. तर माहिती चांगली आहे असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला कळवा मित्रांनो कशी वाटली काय नाही माहिती मित्रांनो. तर हा नागझरी मंदिर आहे मित्रांनो. ह्या कुलदेवताचं नाव आणि हे महादेवाचं मंदिर आणि नागझरी म्हणजे नागाचंच मेन हे आहे मित्रांनो. नागाचं कुल ते जे आहेत ना, नागाचं नागदेवत ते मित्रांनो. हे तुम्हाला दाखवलं का ते नागदेव आहेत मित्रांनो मधली. तर कळवा मित्रांनो, कमेंट करा, लाईक करा, शेअर जरूर करा मित्रांनो. ओके, बाय बाय मित्रांनो. ठेवतो मित्रांनो, बाय बाय. कशी वाटली माहिती कळवा आम्हाला मित्रांनो. आता आपण निघत आहोत नागझरी इथून मित्रांनो. बाय बाय, सी यू.